नमस्कार, मी ललित गांधी, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली। आज राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री या नात्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प या राज्याच्या विकासाची एक नवी दिशा देणारा आणि एक दीर्घकालीन राज्याच्या विकासाचं धोरण ठरवणारा असा अर्थसंकल्प असल्याने मी या अर्थसंकल्पाचं राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला जर बघायची असतील तर त्यामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर राज्य सरकारनं फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे। इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक, मग ते एक्सप्रेसवे असतील, रेल्वे लाईनचा विस्तार असेल, अगदी पुणे लोणावळा रेल्वे लाईनचं विस्तारीकरण असेल, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीच्या लॉजिस्टिक हब बनवण्याचा विचार असेल, किंवा अगदी छोट्या गावात 1000 लोकसंख्येच्या गावाचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम असेल। एकूणच इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास हा व्यापार उद्योगाला चालना देणार आहे आणि जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल तसे व्यापार उद्योगाला लागणारी इन्व्हेस्टमेंट कमी होते। याबरोबरच छोट्या आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि प्रोत्साहन धोरण यामध्ये जाहीर केलेलं आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जसं सरकार दावोसला जाऊन आम्ही अनेक मोठमोठे करार केले, तसं फक्त मोठ्या उद्योगांसाठीचं धोरण आहे असं नाही आहे प्रोत्साहन देण्याचं। मोठ्या उद्योगांना तर प्रोत्साहन दिलंच जातं, परंतु छोट्यातल्या छोट्या उद्योगाला सुद्धा प्रोत्साहन मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आणि एक उद्योग स्नेही असलेलं राज्य अशी एक प्रतिमा या राज्याची आहे, ती प्रतिमा अधिक चांगली करण्याच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकणारा असा हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये व्यापार उद्योग या दोन्हीसाठी अनेक वेगळ्या प्रकारच्या प्रोत्साहनाच्या योजना दिलेल्या आहेत। शेती आणि या क्षेत्राच्या विकासाच्या योजनासुद्धा सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहे। मग कर्जमाफीची घोषणा असेल किंवा प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा असेल, यामुळे त्याचा शेतकरी बळकट झाला तर त्याचा अर्थव्यवस्थेला सकारात्मक परिणाम होणार आहे। आणि एकूणच महाराष्ट्र हे देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या उद्योजकांसाठी आणि गुंतवणूकदारासाठी नेहमीच आकर्षणाचं असं राज्य राहिलेलं आहे। त्याच धोरणाला सरकारनं पुढचं पाऊल टाकत हा एक पायाभूत सुविधांच्यावर फोकस करणारा आणि उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहन देणारा असा अर्थसंकल्प दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राची आर्थिक प्रगती येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली दिसणार आहे। ओके, एक्सलंट सर।